नमस्कार मित्रांनो. आज आपणाला सुप्रसिद्ध विचारवंत राजा ढाले यांचा एक ललित चिंतनात्मक असा लेख पाहायचा आहे. त्या लेखाचं नाव आहे थेरबन. विद्यार्थी मित्रांनो, तो खास आपल्या मराठवाड्याशी संबंधित असा लेख आहे. राजा ढाले मुंबईचे, पण लेख मराठवाड्याशी संबंधित, नांदेड परभणी या परिसराशी संबंधित आहे. त्याच्यामुळं आणि अतिशय सुंदर असा हा ललित लेख आहे. अभ्यासाला ठेवला हे मला खूप आनंद वाटला. लेखकाचं नाव आहे राजाराम पिराजी ढाले. राजा ढाले. त्यांचा जन्म 1940 आणि मृत्यू 1919, म्हणजे मागच्या वर्षी. जवळजवळ 79 वर्षचं आयुष्य त्यांना लाभलं. ते लेखक होते, कवी होते, चित्रकार होते आणि सामाजिक कार्यकर्ते होते. दलित पॅन्थर नावाची एक अत्यंत लढाऊ अशी संघटना, ग्रामीण भागातून होणाऱ्या दलितांवरच्या अन्याय अत्याचारांच्या विरोधामध्ये तोंड फोडणारी, वाचा फोडणारी अशी ही संघटना 1972 साली जी स्थापन झाली होती, त्या संस्थापकापैकी ते एक होते. नामदेव ढसाळांसारखे आणखी कवी त्याच्यात सहभागी होते, पण राजा ढाले हे त्यात प्रमुख होते. 1972 साली संस्थापित झालेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष स्थापन केला होता, त्याचे देखील ते प्रमुख नेते होते. त्यांच्या नावानं त्या रिपब्लिकन पक्षामध्ये गट होता, ढाले गट होता. दलित साहित्याचं आंबेडकरवादी साहित्य असं जे नामांतर झालं, किंवा दलित साहित्य म्हणू नका, आंबेडकरांच्या विचारानुसार लिहिलेलं साहित्य म्हणून ते दलित साहित्य. बौद्ध साहित्य नाही, दलित साहित्य नाही, आंबेडकरवादी साहित्य म्हणा, अशा प्रकारचं या साहित्याचं नामांतरसुद्धा करणारे ते प्रमुख विचारवंत होते. त्यांचे 2च ग्रंथ प्रकाशित आहेत आत्तापर्यंत, अस्तित्वाच्या रेषा आणि धम्माची परिभाषा. लेखन खूप केले त्यांनी, पण संकलनं, पुस्तकं प्रकाशित कमी झालीत. येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह, तापसी इत्यादी अनियतकालिकं त्यांनी काढली. अनियतकालिकं म्हणजे ते महिन्यालाच निघेल, 2 महिन्यालाच निघेल असं नाही. अनियत म्हणजे वेळ न ठरलेलं, जेव्हा केव्हा साहित्य जमेल आणि जेव्हा केव्हा पैसे जमतील तेव्हा काढलेलं, अशा प्रकारचं हे त्या काळामधलं प्रस्थापित नियतकालिकांना विरोध करणारी लघु अनियतकालिकाची जी चळवळ होती, त्या चळवळीतले देखील ते एक प्रमुख होते. आणि ही एवढी मोठी अनियतकालिकं म्हणजे जवळजवळ 5, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आणि तापसी हे त्यांनी काढलेले होते. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 10 प्रस्तावना त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचं पण संकलन व्हायला पाहिजे. त्यांची खूप भाषणं पण उपलब्ध आहेत, त्यांचं पण संकलन व्हायला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आणि संशोधनात्मक लेखन त्यांचं, समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखन, ललित लेखनसुद्धा अजून खूप असंकलित आहे. ते जर संकलित झालं तर जवळजवळ 2000 पृष्ठ भरेल एवढं मोठं ते मॅटर आहे. थेरबन हा जो ललित संशोधन या गटात मोडणारा लेख आहे, तो आपणाला अभ्यासाला ठेवला आहे. अस्तित्वाच्या रेषा नावाचं जे त्यांचं पहिलं पुस्तक आहे, त्या पुस्तकातून हा ललित लेख आपण घेतलेला आहे. लेखक नांदेड ते किनवट या रेल्वे प्रवासामध्ये प्रवास करताना त्याच्या मनात जे जे विचार येतात ते विचार त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि हा विचारवंत असल्यामुळं त्यांच्या डोक्यात येणारे विचार हे अतिशय महत्त्वाचे असे विचार असणार. कारण विचारवंत कुठेही बसले, रेल्वेत बसलो, बसस्टँडवर बसो का घरी बसो, त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार येणार आणि त्या विचारानं काहीतरी महत्त्वाची कृती घडणार हे असतंच. त्यामुळं रेल्वेमध्ये नांदेडहून किनवटला प्रवास करत असताना त्यांना रस्त्यात काही गोष्टी दिसतात आणि त्या गोष्टीवरून त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरू होतं. आणि त्याच्यातून एका संपूर्ण नव्या संस्कृतीचा, एकेकाळी इथं नांदून गेलेल्या, अस्तित्व आता असलेल्या त्या संस्कृतीचा एक पट लेखक मांडण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासामध्ये लेखकाला पळस फुलांनी लेखकाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. पळस फुलं आपल्याकडं नेहमीच आपण पळस पाहतो. जागोजाग पळस फुललेले जंगलामध्ये दिसतात, डोंगरामध्ये दिसतात आणि शेतांमध्ये पण आपल्याकडं आपणाला पळस भरपूर दिसतो. तो शिमग्याच्या आधी फुलतो आणि शिमग्याला आपणाला रंग उपलब्ध करून देतो. ज्या काळामध्ये हे बाजारातले रंग नव्हते, त्या काळी पळसाची फुलं उकळून त्याच्यावरचा रंगच आपण एकमेकांना टाकत होतो. त्याचा संदर्भही आपणाला पुढं पाहायचा आहे. तर हे जे पळस आहेत, हे पळस लेखकाला दिसतात, पण लेखकाला पळसाचा परिचय नसतो. त्याला पळसाची झाडं कधी पाहिलेली नसतात. त्यामुळे सोबतच्या माणसानं तो विचारतो की ही फुललेली लाल भडक अशी झाडं कशाची दिसत आहेत, रेल्वेतूनची दिसत आहेत ती. मग कुणीतरी सांगतं की पळस. लेखक म्हणतो की नाही, हा पांगिरा असेल, या दिवसात पांगिरा फुलतो. आपल्याकडं पांगिरा नाही, त्याच्यामुळे आपल्याकडं पळसच. लोक म्हणतात नाही, हा पळसच आहे. आणि मग लेखकाला एक गाथा सत्तसई नावाचा जवळजवळ 2000 वर्षापूर्वी
पैठणच्या हाल सातवाहन नावाच्या राजानं संकलित केलेला 1 कोटी गाथा जमा करून त्याच्यातून 700 गाथा एकत्रित करून त्याचा सप्तशती म्हणजे 700 गाथांचा एक ग्रंथ संकलित केलेला आहे. त्या गाथांमधली एक गाथा राजा ढाले यांना आठवते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण तो संग्रह मी चाळला आणि त्याच्यामध्ये एकच गाथा मला सापडली जी बुद्धाशी संबंधित आहे आणि त्या गाथेमध्ये ह्या पळसांच्या फुलांचा उल्लेख आहे. त्या गाथेचा अनुवाद मी तुम्हाला सांगतो. लेखकानेच म्हटले की पोपटाच्या चोचीसारख्या लाल भडक फुलांनी ही वसुंधरा नटली आहे, जणू बुद्धचरणी लीन झालेल्या भिक्खू सारखीच, जणू काही भिक्खू संघच अशा प्रकारचे. आता पोपटाच्या लाल चोचीसारख्या लाल भडक फुलांनी, आता एकतर पळसाची फुलं ती असतातच पोपटाच्या चोचीसारखी अशी वाकड्या आकाराची, आपणाला माहीत आहे ती. आणि बहिणाबाई चौधरींनी सुद्धा वडाच्या झाडाला अशा प्रकारची प्रतिमा दिलेली, जशा लालचूट पोपटाच्या चोची अशा प्रकारची वडाची फळं, अशी प्रतिमा बहिणाबाईंच्या कवितेत पण आपल्याला पाहायला मिळते. लेखकाने इथं ते सांगितलेलं आहे की त्या 2000 वर्षापूर्वीच्या कवितेत देखील ते पाहायला मिळतं. तर ही जी लाल भडक फुललेली फुलं आहेत, ही फुलं आणि ही जी झाडं आहेत, हे झाडं पाहून तो जो 2000 वर्षापूर्वीचा ज्यांनी कुणी ती गाथा लिहिली तो जो कवी आहे, तो जणू बुद्धचरणी लीन झालेला भिक्खू संघच असं म्हणतो. म्हणजे भिक्खू, बौद्ध भिक्खूच्या अंगावरची जी कपडे असतात त्या कपड्यासारखी ही संपूर्ण झाडं दिसत आहेत जंगलामध्ये, आणि ही झाडं जंगलामध्ये दिसत आहेत जणू काही बुद्धाच्या चरणी लीन झालेले हे सगळे भिक्खू आहेत, ही झाडं नाहीच आहेत, अशा प्रकारची कल्पना तो कवी करतो. ती गाथा कवीला आठवते आणि तिथून कवी यांचं लेखकाचं राजा ढाले यांच्या डोक्यामधलं जे चित्र आहे ते चित्र, विचारचक्र जे आहे ते चक्र सुरू होतं आणि मग एक एक गोष्टी आपणाला पुढे येतात. एक आणखी उल्लेख केलेला आहे लेखकानं, तो आहे दलालांच्या चित्रासारखा असं म्हटलेलं आहे. दलालांच्या चित्रासारखा असं नुसतं म्हटल्यामुळं तुम्हाला त्याचा संदर्भ कळणार नाही. दलाल म्हणजे हे मराठीमधले दीनानाथ दलाल नावाचे फार मोठे चित्रकार होते. एकेकाळी आपल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांची चित्र त्यांनी केलेली असायची आणि महत्त्वाच्या पुस्तकांची चित्र त्यांनी केलेली असायची, दिवाळी अंकांची चित्र त्यांनी केलेली असायची. हा फार मोठा मराठीमधला प्रसिद्ध असा चित्रकार होता. त्याच्या चित्राच्या पार्श्वभूमीवर जशी लाल भडक रंग असतो तशा प्रकारचा ह्या रानामधल्या झाडांचा मला लाल भडक रंग दिसतो असा उल्लेख एक आपणाला केलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून तो दलालांचं नाव सांगितलं की त्यांचं नाव दीनानाथ दलाल असं आहे. आणि ज्या कुणी एक कवीनं ही गाथा लिहिली 2000 वर्षापूर्वीची, त्याच्याविषयीचं विशेष कौतुक वाटतं ह्या राजा ढाले यांना. आणि त्यानं भिक्खू संघ पाहिले असतील तेव्हाच त्याला ही प्रतिमा सुचली की अशा प्रकारचे भिक्खू संघ बुद्धासमोर लीन झालेले पाहिल्यामुळं त्याला ही गाथा सुचली असणार. आणि त्या गाथेमधली ही उपमा, बुद्ध भिक्खू संघासारखी ही उपमा जी आहे ही उपमा सुचली असेल असं राजा ढाले यांना वाटतं. आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असतानाच पुढं थोडं गेल्याच्यानंतर एक रेल्वे स्टेशन येतं. लेखक डोकवून पाहतो सहज की काय बा स्टेशनचं नाव, तर त्याला दिसतं थेरबन. थेरबन नावाचं स्टेशन नांदेडच्या पुढे गेल्याच्यानंतर किनवटच्या जवळजवळ थेरबन नावाचं स्टेशन आहे. हे थेरबन नावाचं स्टेशन पाहिल्यावर पुन्हा लेखकाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. अरे, थेरबन हे तर बुद्धाचं वसतिस्थान आहे आणि त्याचं इथं कसं काय गाव, नांदेडपासून इतकं जवळ आणि अजून कोणाला कसं माहीत नाही, अजून कोणी संशोधक इथपर्यंत कसे आलेले नाहीत. आणि मग त्याच्या डोक्यामधलं चक्र सुरू होतं की इथं ही सगळी अशा प्रकारची झाडं दिसत आहेत, या गावाचं नाव थेरबन दिसतंय. आणि पुढं मग आणखी विचारचक्र सुरू होतं. आणि एका बाजूनं दोन गोष्टी आहेत पहा. एकतर लेखक विचारवंत आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत, कुठल्या तरी राजकीय सभेला ते चाललेले आहेत नांदेडहून किनवटला, आणि जाताना प्रवासात त्यांना हे सगळं दिसलेलं आहे. आणि या निसर्गाच्या दृश्यावरून लेखकाचं जे प्रचंड वाचन आहे त्या वाचनाचे संदर्भ त्याच्या डोक्यामध्ये येत जातात आणि त्याच्यातून एक संपूर्ण संस्कृतीचा आराखडा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे एकतर गाथा सप्तसहीचा संदर्भ लेखकाला आठवला, नंतर बौद्ध धम्माच्या इतिहासामधल्या अनेक गोष्टी लेखकाला आठवत राहतात. आणि मग त्याच्या लक्षात असं येतं की ह्या थेरबनपासून कंधारचं नाव त्या काळामध्ये लेखक जेव्हा गेला, जवळजवळ 37 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, लेखक जेव्हा गेला इथून, त्या गेल्याच्या नंतर त्या काळामध्ये कंधारविषयी काही संशोधन आलं होतं. कंधारला बौद्धचे वस्तू म्हणजे बौद्धाचे काही अवशेष सापडले, बौद्ध स्तूपाचे, अशा प्रकारची एक बातमी आली होती. आणि मग लेखकाच्या डोक्यात पुन्हा प्रकाश पडतो की अरे, कंधार हे नाव काय आहे, तर कंधारमध्ये कंदर असा शब्द येतो. कंदर म्हणजे गिरीकंदर, आणि गिरीकंदर, कंदर म्हणजे जंगल, वन. आणि कंधार तर जंगलामध्येच आहे, वनामध्येच आहे, सगळीकडून डोंगर आहे, वन आहे, तर मध्ये खोलगट भागामध्ये कंधार शहर वसलेलं आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे वनाचं गाव
आणि एकेकाळी बुद्ध वनामध्येच राहत होते. असे संदर्भ एक 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 डोक्यामध्ये त्यांच्या मनामध्ये येतात. आणि म्हणून हा सगळा बौद्धाचा परिसर असावा, जुन्या काळामध्ये इथं बौद्धांचे भिक्खू फिरलेले असावेत, अशा प्रकारचे संदर्भ त्यांच्या मनामध्ये येतात. आणि मग त्यांना आणखी एक संदर्भ आठवतो की महाराष्ट्रात बुद्धाचा थेरवाद प्रथम आला. तो थेरवाद म्हणजेच स्थविरवाद. म्हणजे थेरबन गावाचं नाव, बुद्धाच्या एका वादाचं नाव थेरवाद. थेरवाद म्हणजे संस्कृतमध्ये स्थविरवाद. तो स्थविरवाद महाराष्ट्रात प्रथम जो आला बुद्धाचा वाद, तो थेरवादच आला. आणि इथं थेरबनच आहे. ते कसा आला थेरवाद, त्याचा संपूर्ण इतिहास मग लेखकाला त्याच्या अभ्यासामधला आठवतो की या गावामध्ये गोदाकाठच्या बावरी नावाच्या ब्राह्मणाने आपले 10 शिष्य बुद्ध भेटीसाठी श्रावस्तीला पाठवले होते. बुद्ध तेव्हा श्रावस्तीला नव्हते, पण जिथं कुठं बुद्ध होते तिथं जाऊन ते 10 शिष्य या ब्राह्मणाचे, ज्याचं नाव बावरी होतं, ते भेटले. आणि भेटल्याच्यानंतर तिकडून संपूर्णपणे बुद्ध शिष्य होऊन बुद्ध तत्त्वज्ञान घेऊन ते महाराष्ट्रात आले. आणि त्या महाराष्ट्रात आलेल्या 10 शिष्यांनी याच परिसरामध्ये कदाचित हे थेरबन नावाचं गाव वसवलं असावं, बुद्धाचं वस्तीस्थानाचं त्याला नाव दिलेलं असावं. कारण ही जी गोदावरी नदी काठाचा संदर्भ आहे, ही गोदावरी नदीसुद्धा नांदेडला आहे. आता ती जिथं थेरबन आहे तिथून वाहत नाही, दुरून वाहते. पण लेखक म्हणतो की नद्या नेहमी पात्र बदलत असतात. आणि ज्या भागाकडे आपण चाललो आहोत असा एक खोलगट भाग तिथं दिसतो आहे. कदाचित हा जो खोलगट भाग दिसतोय तो कदाचित एकेकाळचं गोदेचं पात्र असावं. इथूनच त्या ब्राह्मणानं, बावरी ब्राह्मणानं आपले 10 शिष्य पाठवले असतील. ते इथंच परत आले असतील आणि थेरबन नावाचं गाव त्यांनी वसवलं असेल. आणि बुद्ध विचाराचा प्रसार इथून महाराष्ट्रामध्ये सुरू झाला असेल. कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की त्यांनी आणखी एका संदर्भात गोष्टीचा उल्लेख दिलेला आहे की महाराष्ट्रात जिथं जिथं बुद्धाची लेणी आहेत तिथं तिथं डोंगर आहेत आणि तिथं तिथं पळसाची झाडं आहेत. पळसदरी नावाचं गाव आहे, पळसखेड नावाचं गाव अजिंठ्याच्या जवळ नाधो महाणोरांचं आहे. असे काही संदर्भ लेखकाने याच्यामध्ये दिलेले मिळतं. पूर्वी गोदावरी इथूनच वाहत असाव्या. सहस्रकुंड नावाचं गाव पुढं लागतं. सहस्रकुंड म्हणजे नदी न प्रवाह बदलला आणि तिच्या खोलगट भाग राहिले, त्याला सहस्रकुंड नावाचं गाव पडलं असावं, असाही एक संदर्भ लेखकाला आठवतो. बौद्ध लेण्या आणि स्तूपाजवळ पळसाची झाडं असतात, हा संदर्भ मी तुम्हाला सांगितला. पळस फुलांच्या रंगानं लोक होळी खेळतात, हाही संदर्भ मी तुम्हाला सांगितला. हा संदर्भ लेखकाला माहीत नसतो. रेल्वेतली मुलं त्यांच्यासोबत जी नांदेडहून किनवटला चाललेली आहेत सभेसाठी, त्या मुलांनी त्यांना सांगितलं की असं असं होतं. आणि मग त्याच्या लक्षात आणखी डोक्यात प्रकाश पडतो लेखकाच्या की अरे हे वस्त्र कदाचित, हे वस्त्रासारखं मला सुरुवातीला जे दिसलं ते कदाचित भिक्खूंची वस्त्र ही जी आहेत ही याच रंगाने रंगवली जात असावीत. कारण जुन्या काळामध्ये रंग होते कुठं उपलब्ध. म्हणून ह्या ज्या पळसाची फुलं आहेत लाल भडक, हे उकळून कदाचित भिक्खूंचे वस्त्र बनवली जात असावीत आणि त्याच्यापासून ही वस्त्र बनत असावीत, असा संदर्भ आपणाला तिथं लेखकाच्या डोक्यामध्ये आलेला प्रकाश पडतो. म्हणून पळस फुलाच्या रंगानं आपण होळी खेळतो, त्याच्यानंच हे वस्त्र. आणि मग इकडं जी महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पळसांच्या झाडाची लागवड झाली, ती लागवड कदाचित बुद्धांनीच केलेली असावी आणि वस्त्र रंगवण्यासाठी रंग उपयोगाला यावा म्हणून कदाचित महाराष्ट्रामध्ये ही पळसाची झाडं लावलेली असावीत, असा संदर्भ लेखकाला वाटतो. म्हणून भिक्खूंची वस्त्र रंगवण्यासाठीच कदाचित जागोजाग पळसवनं लावली झालेली असतील. थेरबन हेच महाराष्ट्रातल्या बुद्ध धम्माचं उगमाचं स्थान असावं, असा देखील एक निष्कर्ष लेखकाच्या मनामध्ये येतो. आणि लेखक शहारून जातो. पुढच्या संशोधनाला कधी लागतो अशी उत्सुकता त्यांच्या मनामध्ये होते. मित्रांनो, हा संशोधन लेख नाही आहे. लेखकाच्या मनामध्ये संशोधनाचं बीज पडल्याच्या नंतर त्याला जो आनंद झालेला आहे तो आनंद व्यक्त करणारा हा लेख आहे. याच्यानुसार लेखकानं संशोधन करून आणखी पुन्हा संशोधनात्मक काही लिहिलं असण्याची शक्यता आहे. पण हा लेख म्हणजे संशोधन लेख नाही, हा ललित लेख आहे. पण संशोधकाच्या मनामध्ये संशोधनाचं बीज कसं पडतं आणि तिथून त्याचं विकसन कसं होतं त्याचा कदाचित हा प्रवास असावा. आणि म्हणून लेखक इथं थांबतो, इथं हा लेख संपतो. म्हणजे एका विचारवंत माणसाच्या डोक्यामध्ये संदर्भ पाहत असताना आणि खिडकीतून बाहेर पाहत असताना सुद्धा केवढा मोठा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो बाहेरचे संदर्भ पाहून, हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा ललित लेख आहे. अशा लेखनाची मराठीमध्ये फार मोठी परंपरा नाही. दी.के. बेडेकरांसारख्या, इरावती कर्व्यांसारख्या काही लोकांनी अशा प्रकारचे संशोधनात्मक ललित लेख लिहिलेले आहेत. त्यांनी मुळात संशोधनही केलेलं आहे आणि संशोधनात्मक ललित लेख लिहिलेला आहे. डी.के. बेडेकर हे मराठीतले मोठे समीक्षक होते. त्यांनी ललित चिंतनात्मक लेखनाची सुरुवात केली आणि राजा ढाले यांनी त्याच्यावर कळस चढवला असं म्हणू. त्यांचं आणखी पुष्कळ लेखन आहे.
ते अत्यंत सुंदर असं लेखन कधी तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही आवर्जून वाचावं. इथं आपण थांबूयात. आणखी पुढच्या भागात पुढचा लेखक किंवा पुढचा कवी आपण पाहूयात. नमस्कार.